नाही। सुरुवातीला बातम्या मोठ्या। मंत्रिमंडळ फुल, सध्या वेकन्सी नाही, मंत्रिमंडळात जागा नाही, त्यामुळे कुणालाही मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेश आणि मंत्रिपदाच्या चर्चेवरून फडणवीसांचा अप्रत्यक्ष हाटोला। इंदापूरमध्ये एक जण 19 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? जॅकेट घालून स्टाईल मारणं एवढंच मंत्र्यानं केलं का? प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका। येणाऱ्या काळात काँग्रेस देशातून हद्दपार होणार, काँग्रेस डुबती जहाज आहे। वाशिममधल्या प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। जामनेरमध्ये विरोधातील 17 उमेदवारांचं डिपॉझिट होणार जप्त, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास, विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा, महाजनांचं मतदारांना आवाहन। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षवाढीसाठी मेहनत घेतली। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंमुळे आज भाजप पक्ष मोठा झाला, मंत्री पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य। निधीला काट मारायला तुझ्या बापाच्या घरचा आहे का? ओमराजे निंबाळकरांनी भरसभेत अजित पवार यांचा बाप काढला। प्रचार सभेत मतदारांना निधीबाबत इशारा देताना दादांनी केलेल्या वक्तव्याचा ओमराजेंकडून समाचार। तिजोरी जनतेची, माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, असं ओघात बोललो। चौफेर टीकेनंतर अजित पवार यांची सारवासारव। प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये राडा, इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद, शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोध, विरोधानंतर सरवणकरांचा घटनास्थळावरून मात्र काढता पाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छुक उमेदवारानं वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला, शेड न बांधण्याची विनंती केली आणि त्यानंतर मी काम थांबवायला सांगितलं। समाधान सरवणकर यांची प्रतिक्रिया, दम होता तर पळकुटेपणा का केला? महेश सावंत यांची सरवणकरांवर टीका। मालवणमध्ये सध्या धुमशान सुरू आहे, नेमकं काय घडतंय बघूयात। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदेंची साथ मात्र सोडणार नाही, शिंदेंचा पीए बनण्यासही तयार। मालवणमधल्या प्रचार सभेत निलेश राणे यांचं हे वक्तव्य। निलेश राणे म्हणजे शिवसेनेचं खणखणीत नाणं, निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष, इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा। मालवणमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमनं। सिंधुदुर्गातील युती तुटली, त्यानंतर शिंदेंची मालवणमध्ये पहिलीच प्रचार सभा, सभेआधी शिंदेंनी नारायण राणे यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली। महायुतीमधला संघर्ष वाढला, त्यामुळे शिंदे राणेंच्या भेटीला महत्त्व। बळीचा बकरा बनवायला मी दूधखुळा नाही, पण तुम्हाला हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावलं? निलेश राणेंचा नितेश राणेंना टोला, राणे कुटुंबाचं रक्त भगवं, हिंदुत्व शिकवू नका, नितेश राणेंचं भावाला प्रत्युत्तर। चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले, रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात। चव्हाणांना विकासाशी काही देणं घेणं नाही, निलेश राणेंचा हल्लाबोल, तर निलेश राणे यांच्या टीकेवरती उद्या बोलणार चव्हाणांची ही प्रतिक्रिया। लोकसभेसाठी चव्हाणांनी चाचपणी केली होती, पक्षानं सांगितलं म्हणून नारायण राणे लढले आणि जिंकूनही आले। कर्तृत्वामुळे नारायण राणे यांना पदं मिळत गेली, राणे साहेब कुणामुळे मोठे झाले हे वक्तव्य अजिबात मान्य करणार नाही, राणेंना भाजपनं मान सन्मान दिला, या नितेश राणे यांच्या वक्तव्यावर निलेश राणेंची टीका। चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीमध्ये तणाव निर्माण करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आमदार निलेश राणे यांना हा सल्ला। निलेश राणेंना सेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलं, बावनकुळेंचं हे भाष्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेबंधूंची दबंगगिरी सुरू, ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांची ही टीका। राणेबंधूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाला काळीमा फासली, 2 भावांच्या शिरजोरीमुळे सत्याचा वाली नाही, राऊतांचं हे वक्तव्य। वैभव नाईक यांना घरातील लोकच प्रचाराला येऊ नको असं म्हणतात, शिंदेंच्या प्रचार सभेवरून वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर। शिंदे सिंधुदुर्गात प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात ते आज समजेल, नाईकांनी केलेली टीका। सध्या निवडणुकांचा माहोल आहे, प्रचार सुरू आहे, मात्र प्रचारादरम्यान काय आरोप प्रत्यारोप होत आहेत बघूयात। किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची नक्कल, प्रचार सभेतील शिंदेंच्या फोनाफोनीवरून पेडणेकरांसह अंधारेंचा शिंदेंना हाटोला। कराडला निवडणुकीत मोठी दहशत आहे, मुख्यमंत्री येऊन सगळ्यांना दम देणार तरी देखील आम्ही तुमच्या सोबत आहे असं लोक सांगत असतात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। तर काँग्रेसच्या बाजूने कराडमध्ये वातावरण आहे असा देखील विश्वास व्यक्त।
रील स्टार लोकप्रतिनिधी विसरतात की आपण लोकप्रतिनिधी देखील आहोत. आमदार राणा पाटलांकडून खासदार ओमराजेंचा रील स्टार बाळ असा उल्लेख. फक्त टीका करणं लोकप्रतिनिधीचं काम नाही. राणा पाटलांचा खासदार ओमराजे निंबाळकरांवर हा निशाणा. दिवसा भाजपचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमानचा प्रचार. बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावरती टीका. भाजपची कार्यकर्ता म्हणून भाजपचाच प्रचार करतो. कडूंची मानसिकता ठीक नाही. बच्चू कडू यांना ट्रीटमेंटची गरज. नवनीत राणा यांचा सल्ला. चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन डील झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. शक्ती डोमसे यांच्याकडून राकेश अहिरे यांना 1 कोटी दिल्यास मतं मिळवून देण्याची ऑफर. मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी राम सातपुतेंकडून 50 कोटींची ऑफर. अकलूजमधल्या सभेत जयसिंह मोहिते पाटलांचं हे विधान समोर. नरेंद्र भोंडेकर यांचं काँग्रेसबद्दलचं प्रेम हे वाढलेलं आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये जावं. नगर परिषदेतील भ्रष्टाचार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं दाखवतो. भोंडेकरांनी हिंदुत्व सोडलंय. शिंदेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आरोपांना भाजपचे आमदार परिणय फुके यांचं उत्तर. लग्न महत्वाचं नाही, मतदान महत्वाचं. क्रॉस वोटिंग मला चालणार नाही. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे यांचा मतदारांना अजब सल्ला. उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा प्रमुखासाठी शिंदेचे लोक हे प्रचार करतायत. मग शिंदेच्या उठावाला अर्थ होता का? नितेश राणे यांचा सवाल. तर ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करावासा का वाटतो अशी देखील केली विचारणा.